मूड फ्रेश करण्यासाठी सिनेमा सोडून दुसरी गोष्ट नाही। आणि आता अशा सिनेमाच्या गोष्टींवरून एक तुम्हाला विचारावं असं वाटतं, तुम्ही मराठी सिनेमे पाहताय का? जर पाहायला तुम्हाला आवडत असेल तर काही सजेशन्स आम्ही तुम्हाला देतोय। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, लाईफलाईन, बाबू हे 3 सिनेमे रिलीज झाले। ते तुम्ही पाहिलेत का? पाहिले असतील तर ते तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला सांगा। अपकमिंग मूव्हीजमध्ये काही सिनेमे आहेत, तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हे सिनेमे तुम्ही पाहणार आहात का हे आम्हाला नक्की सांगा। पाहिल्यानंतर तो सिनेमा तुम्हाला कसा वाटला, काय असायला पाहिजे होते, काय टाळायला पाहिजे होते हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात रिलीज होणारे सिनेमे पाहूयात। नेता गीता हा 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे। शिवानी बावकर, सुधांशु बुडोक यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत। कॉलेज लाईफ मधलं प्रेम प्रकरण आणि राजकारण असा धमाल प्रवास या सिनेमामध्ये असेल। अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिकेमध्ये आहे। शिवानीने याआधी यूथ ट्यूब, दगडाबाईची चाळ, उंडगा या सिनेमांमधून काम केलं। त्यानंतर पुन्हा एकदा नेता गीता या सिनेमामधून ती रुपेरी पडद्यावरती झळकतीये। तर अभिनेता सुधांशु बुडोक या सिनेमामधून डेब्यू करतोय। भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे, जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे। या सिनेमात त्याचा रेफरन्स आहे। कॉलेजमधलं प्रेम प्रकरण, मैत्रीचं समीकरण, राजकारण, गीतेचं तत्वज्ञान या सर्वांचा अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे। तर पुढील सिनेमा आहे युवा नेता। हा 23 ऑगस्टला रिलीज होणारा आणखी एक सिनेमा आहे। योगेश जाधव दिग्दर्शित या सिनेमात राजकारण, समाजकारण, नागरिकांची या सगळ्यात होणारी फरफड मांडण्यात आली आहे। तरुण मंडळी अभ्यास, नोकरी सांभाळून राजकीय पक्षांबरोबर काम करतात, पण राजकारणात फक्त रस असून चालत नाही, तर समाजभान असणं गरजेचं असतं। समाजासाठी उभा राहिलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या भोवती सिनेमा फिरतोय। दारू माफिया आणि दारू कशी समाजाला बर्बाद करते हे यात दाखवलंय। बहुचर्चित रघुवीर या सिनेमाचा ट्रेलर हा तर रिलीज झालेला आहे। या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच होती। तो आता 23 ऑगस्टला रिलीज होणार आहे। निलेश कुंजीर दिग्दर्शित रघुवीर या सिनेमामध्ये रामदासांच्या भूमिकेत विक्रम गायकवाड दिसणार आहे। तर रुजुता देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे असे कलाकार विविध भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत। सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोध सारख्या महान ग्रंथ लिहिणारे, त्याचबरोबर सुखकर्ता आणि दुःखहर्ता यासोबत दैनंदिन पूजेतल्या आरत्यांची रचना करणारे समर्थ रामदास यांचं चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे या आठवड्यातले मराठी सिनेमे तुम्ही नक्की बघा। तुम्हाला कसे वाटतात हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।